काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. पुण्यातील भाजप पदाधिकारी बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार, प्रत्येक जिल्ह्यात 2 दिवस मंत्री वेळ देणार, असं सुद्धा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं. नेमकं चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पाहूया. सारखे जेवढे मतलब कार्यकर्ते पार्टी जेवढा आहे पार्टी मजबूत आहे. इथनं पुन्हा पार्टी वाढवा आणि संग्राम थोपटे सारखे जेवढे काही दिसते तुम्हाला तेवढे घेऊन या पार्टी. काय म्हटलं तुझा आता काँग्रेस खाली करू. तुम्ही तुमची चिंता न करा, तुमच्याकडे बटवा ना आम्ही. तुम्ही आपल्या माझ्या काय होईल चक्कर मध्ये करा, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. आणि तुम्ही हे काय पार्टी करता की ते आलं तर माझं काय होईल. तुमच्याकडे देवेंद्रजी आहे, मी आहे, मुरली अण्णा मोड बसले आहे, आम्ही सारू बसले आहे. आम्ही तुम्हाला नाही देऊ, त्याला नाही देणार आहे. आणि त्यामुळे काळजी करू नका. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करू नका. आपलं राजकीय गणित बनवा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, भाजपा जेव्हा तिकीट येतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यावर विचार करतं, नंतर बाकी कार्यकर्ते. राहुल कोण बसले, राहुल कोल्हे बरोबर ते संग्राम थोपटे वगैरे त्या बरोबर जमवून आणलं. अन्य महाराष्ट्रामध्ये 115 सीट आहेत विधानसभेच्या, त्या ठिकाणी भाजप पूर्ण नाही. त्यामुळे 115 सीट भाजपाला पूर्ण करायच्या. आणि त्यामुळे आपला काम हा मजबूतीने पुढे न्या. जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना आणा आणि आपल्या पार्टीला मजबूत करण्याचा प्रयत्न करा. दरम्यान ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरती काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया. त्यांची पार्टी वाढवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता शिल्लक राहिली नाही. आता काँग्रेस पार्टीमध्ये काही शून्य शिल्लक राहिलं नाही. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही. तिकडे उद्धव ठाकरेंना तर कोणी त्यांचं शिवबंधन विसरूनच गेलंय. त्यामुळे त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही. आम्ही काय करावं. आता मला इथे आपचे पक्षप्रवेश झाले, मोठे पक्षप्रवेश झाले. उद्धव ठाकरे गटातले एक नेत्याला ते असे म्हटले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला म्हणून आम्ही त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला सोडलं. आता मला सांगा मी काय करू. माझी पार्टी तयार वाढवेल, मी माझा दुपट्टा तयार आहे. माझ्याकडे कोणी आलं तर दुपट्टा टाकतो मी.